महावितरण कंपनीनं प्रत्येक वीज ग्राहकाला प्रीपेड मीटर सक्तीचं केलंय. या निर्णयाविरोधात कुरुंदवाड शहरातील सर्वपक्षीय कृती समितीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. प्रीपेड मीटर निर्णय सक्तीच्या विरोधात आणि सरकारविरोधी घोषणा देत हा मोर्चा महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर या ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मारला. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे असतील सर्व पक्षाची लोकांना साहेब कुठल्या एका गटाची एका हिची नाही, फक्त आम्ही शिष्टमंडळ साहेब तुम्हाला घेऊन भेटायला आलोय. तुमच्या अधिकाऱ्याने ताबडतोब कळवा. तिथं कुठलाही ते स्मार्ट मीटर मी बसवून देणार नाही. उद्या जर साहेब स्मार्ट मीटर जर या कुंडवाड शहराचं बसवायचं आलं तर काय सांगतो साहेब, लय हितक नाही, काही तुमच्या ऑफिसचं काही शिल्लक राहणार नाही. मी आज तुम्हाला सांगतोय, कारण आम्हाला ते मास्टर मीटर नको आहे. आमचा हित ह्यो भाग जो आहे तो महापुरानं गरगटलेला आहे. अजून आम्हाला घर भाडं द्यायचं विना तुमची लाईट बिल यायची 2-3 महिने आम्हाला लाईट बिल द्यायची आम्हाला होत नाही, कारण ती परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही त्या शासनाच्या तुमच्या काय असतील त्या अधिकाऱ्यांना सांगा, आणि इथं आम्ही कुठल्याही कसल्याही प्रकारचं मीटर बसवून देणार नाही अशी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. यावेळी तानाजी आलासे, शिवसेना तालुका प्रमुख संजय अनुसे, अभिजित पवार, राजू आवळे, विश्वास बालेघाटे, दयानंद मालवेकर, रघु नाईक, महिपती बाबर, रमेश भुजुगडे, रामचंद्र मोहिते यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीविरोधात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद मंद्रे यांना निवेदन देण्यात आलं. या मोर्चात बाळासाहेब देसाई, दीपक पोमाजे, अर्षद बागवान, विजय गायकवाड, जितेंद्र साळुंखे आदी सहभागी झाले होते.